रामकृष्ण हरिमंडळी. तर आज आपण श्री संतांच्या नवलकथा यामध्ये ज्ञानेश्वरी एक अपूर्व ग्रंथ याविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर ज्ञानेश्वरांची योग्यता समाजाला पूर्ण पटल्यानंतर त्यांच्या हाल अपेष्टांचा काळ संपला. मनाला निश्चिंतपणा प्राप्त झाला. पैठणहून ही तेजाची बाळे पुढील प्रवासास निघाली. प्रवासात भजन कीर्तन सतत चालू असे. त्यांचा भक्तगण वाढत चालला. शेवटी ही मंडळी प्रवरा नदीवरील नेवासे या गावी येऊन पोहोचली. गावाबाहेरील महादेवाच्या देवळात त्यांनी मुक्काम ठोकला. एके सकाळी निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले, ज्ञानोबा, तू आता एक काम कर. दुसऱ्यास ते साधणार नाही, तुलाच करावे लागेल. आपण सांगाल ते मी आनंदाने करील, असे ज्ञानोबा म्हणाले. कोणते काम? ज्ञानेश्वरांनी विचारले. सामान्य लोकांना संस्कृतचे ज्ञान नसते आणि वेदांतांचे सारे ज्ञान संस्कृत भाषेतच सांगितलेले आहे. महाभारत, रामायण, पुराणे इत्यादी संस्कृतमध्ये सामान्य लोकांना कसे समजणार? त्यांना मोक्षाचा मार्ग दिसावा म्हणून प्राकृत भाषेत ज्ञानज्योत पेटव, म्हणजे तिच्या शांत आणि अखंड प्रकाशात भोळी भाबडी माणसे सुखाने वाटचाल करतील. परमार्थाचे सारे ज्ञान मराठी भाषेत आण. या ज्ञानाच्या पानपोईवर तृषार्थ लोकांना यथेच्छ ज्ञानामृत पिऊ दे. गीतार्थाचे विवरण सर्वांना समजेल अशा सोप्या मराठीत कर. ज्ञानोबांनी आपल्या थोरल्या बंधूंची आज्ञा शिरसावध मानून त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले आणि त्यांनाच गुरुस्थानी मानले. गुरूंचा आशीर्वाद घेऊन त्यांनी ग्रंथ रचनेला सुरुवात केली व शके 1212 मध्ये तो पुरा केला. हा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. हा एक चमत्कार ज्ञानेश्वरांनी करून दाखविला. यावेळी ज्ञानेश्वरांचे वय अवघे 15. या वयात एवढा महान ग्रंथ निर्माण करणे म्हणजे एक आश्चर्यच नव्हे का? हा ग्रंथ हल्लीचीही विद्वान मंडळी शिरोधार्थ मानतात. केवढी ही ग्रंथांची अपूर्वता! आपल्या गुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांना सन्मुख बसून त्यांच्याकडून मिळालेल्या स्फूर्तीने ज्ञानेश्वरांच्या मुखातून वेदवाणीचा ओघ सुरू व्हायचा. ज्ञानामृताचा हा झरा अखंडपणे पाझरू लागला. म्हणजे श्रोते लोक डोलू लागत, तहानभूक विसरून जात. केवढे हे हृदय दृश्य! ग्रंथ लिहून घेण्याचे काम सच्चिदानंद बाबा यांनी केले. ज्ञानेश्वरांच्या कृपेने त्यांची मृतावस्था संपून त्यांना जागेपण आले. सद्गुरूंना म्हणजे निवृत्तीनाथांना म्हणतात, एक वेळ कल्पतरूची उद्याने लावता येतील. पृथ्वीचा सुवर्णाचा गोल सुवर्णाचा करता येईल. आकाशालाही अंगरखा शिवता येईल. ही कामे कठीण नाहीत, पण गीतार्थ स्पष्ट करणे हे काम खरोखरीच कठीण आणि तो मराठीतून करणे त्याहून कठीण. पण आपल्या कृपेने हा ग्रंथ माझ्याकडून पुरा होऊ शकला. खरोखर हे ग्रंथ कर्तृत्व माझे नाही, परी हे म्या केले की हे माझेनी झाले, असे म्हणून ग्रंथ कर्तृत्वाचे सारे श्रेय ज्ञानेश्वरांनी सद्गुरूंनाच दिले. आज मी कृतार्थ झालो, असे सहज उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. हरे कृष्णा.